आणि इथे आहेत सियाना शौर्य रेडी विथ देअर बोर्ड. आली आहे कुठे ती बघते आपल्याला. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी खूप जास्त खुश आहे कारण की थंबनेलवरनं कदाचित तुम्हाला कळलंच असणार आहे की आज आई येते आहे इकडे आणि आय एम व्हेरी एक्सायटेड टू सी हर. किती पण आपण फोनवरती बोललो, व्हिडिओ कॉल केले ना, तरीसुद्धा एक ती आतुरता असते की कधी एकदा भेटता येईल, कधी एकदा कडकडून मिठी मारता येईल. सो आय एम व्हेरी एक्सायटेड अँड हॅपी. मला आता शब्द सुचत नाही आहेत ॲक्च्युली. भारतातून कधीही कोणीही येणार असेल ना तर एक्साइटमेंट लेवल अशीच असते. आणि हे जे दिवस आहेत ना हे इतके मेमोरेबल बनतात ना की त्यावेळेस तुम्ही या साली आला होता तर तेव्हा आपण अशी ट्रिप केली होती, हे केलं होतं, ते केलं होतं, असं भेटलो होतो. सो त्या मेमरीजच बनून जातात. सो आय जस्ट लव्ह इट. आणि मी आधी व्हिडिओमध्ये बोललेच नव्हते की आई येणार आहे किंवा भारतातून कोणी येणार आहे असं, कारण की आय बिलीव्ह इन लाईक डुईंग अँड देन टॉकिंग अबाउट इट. सो मी फारसा आधी सांगून ठेवत नाही सगळ्या गोष्टी. जेव्हा त्या घडतात, जेव्हा त्या होतात तर त्याच वेळेस मी सांगत असते. सो आई आता ऑलरेडी फ्लाईटमध्ये आहे आणि फ्लाईट आता 4 तासामध्ये इथे सॅनडियागोमध्ये लँड होणार आहे. आम्हाला सॅनडियागो एअरपोर्टला जायचं आहे. सकाळपासून मुलांची एक्साइटमेंट म्हणजे विचारूच नका, इतके आनंदी आहेत ना ते. आणि प्रत्येक गोष्ट नानी येणार म्हणून करतात, तर इतकं छान वाटतं ना बघायला. आधी ना मला असं वाटायचं की आम्ही एवढ्या लांब राहतो तर मुलांचं तेवढं छान बॉन्डिंग होईल का आजी आजोबांसोबत, किंवा कसे असतील ते आजी आजोबांसोबत, कारण की आम्ही तर आमच्या आजी आजोबांसोबत मोठे झालेलो आहोत. तर मला तेच लहानपण माहिती आहे. सो मला आधी खूप असं वाटायचं की काय होईल, कसं होईल, एवढ्या लांब किती भेट होईल, काय होईल. खूप असं टेन्शन पण यायचं, काळजी वाटायची. आणि आज मी हा दिवस बघते की माझे आई बाबा जेव्हा येणार असतात किंवा माझे सासू सासरे जेव्हा येतात, ते खूप क्वचित येतात सासू सासरे, कारण की त्यांना ट्रॅव्हलिंगचा थोडा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्यांना इतकं फारसं इकडे येता येत नाही. पण जेव्हा पण आलेत आत्तापर्यंत आणि जेव्हा पण आई बाबा आलेले आहेत, मुलं एवढं आतुरतेने वाट बघत असतात आणि त्यांचं एक वेगळंच बॉन्डिंग आहे आजी आजोबांसोबत. सो मी जी काळजी करायची आधी ती मला आता म्हणजे व्यर्थच वाटते, कारण की एवढे छान ते अटॅच्ड आहेत ना त्यांच्या ग्रँड पॅरेंट्स सोबत. बघून खूप आनंद वाटतो. मागे फ्लावर्स बघा किती छान आलेले आहेत, झाड पूर्ण भरलेलं आहे फुलांनी. तर आता बघूया नानीच्या स्वागतासाठी काय काय करायचं आहे. मला स्वयंपाक पण करायचा आहे. चला मी आता किचनमध्ये जाते आणि बोलते. बॅकयार्डमध्ये ना आम्ही थोडेसे चेंजेस केलेत, ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करते. जसं आई आल्यावरती आईला पण दाखवेन या सगळ्या गोष्टी, तसं तुमच्याबरोबर पण शेअर करेनच व्हिडिओ. तर चला आता आज जाते आणि स्वयंपाकाचं बघते. आणि हे तिघं बघा इथे बसलेत. मी ह्यांना म्हटलं दंगा करू नका आता. आणि घर पूर्ण आवरलेलं आहे. कुणी येणार म्हटलं की आपण छान घर आवरतो, तर तसं आज दिवसभर आम्ही घर आवरलेलं आहे, मी आणि चेतननी मिळून. पण मुलं इथं पसारा करतात, इथलं आवरलं की वरती जाऊन पसारा करतात, नाही तर दुसऱ्या खोलीत जाऊन पसारा. सारखं म्हणजे दिवसभर आम्ही आवरतोच आहे. चेतन थकून भागून बसलं इकडे. आणि मी पण आता म्हणलं, सकाळपासून आमचं सगळं क्लिनिंग वगैरे चालू होतं. मग मी आता जस्ट रेडी झालेली आहे, आवरलं वगैरे. आता मस्त स्वयंपाक करणार आणि मग आईला आणण्यासाठी आम्ही जाणार आहोत एअरपोर्टला. आणि आता आपल्याकडे कोण येणार आहे? तर मुलांचा आनंद तर तुम्ही बघतच असणार आहात. मी साधाच स्वयंपाक करणार आहे, कारण की प्रवासातून आलं ना की घरचं मस्त साधं जेवण जेवायची खूप इच्छा होते. तर म्हणून मग मी पोळी भाजी आणि वरण भात किंवा आमटी भात असं करणार आहे. एकदम साधं सिंपल जेवण. भाजी कसली करायची तेच विचार करते मी आता. बघते फ्रीजमध्ये काय काय कोणत्या कोणत्या भाज्या आहेत. ऍक्च्युली मी पनीरची भाजी करायचा प्लॅन केलेला, कारण की वीकेंड सुद्धा आहे आणि मुलांना आवडते पनीरची भाजी. पण परवाच फोनवरती आमचं बोलणं झालं आणि आई म्हणली आज ना घरी जेवायला पनीरची भाजी केली आहे. म्हणून मग मी म्हणलं आता परत पनीरच नको बनवायला, काहीतरी दुसरं बनवूया. फ्रीजमध्ये चेक केलं तर 2च भाज्या आहेत फक्त. एक म्हणजे ही वांगी आहे आणि दुसरं म्हणजे फ्लावर आहे. तर दोनांपैकी कुठली तरी एक करू म्हणलं. चेतनना विचारलं, चेतन म्हणले वांग्याची कर. सो वांग बटाटा आणि मटार असं मिक्स करू का? छान लागेल ना? वांगा आणि मटार कर.
वांग मटार असं करू का? चालेल. रस्सा नको ना जास्त? रस्सा जास्त नको, असं सेम आहे आपली. ओके. अगं मी फ्लाईट स्टेटस चेक करत होतो, तर अर्धा तास लवकर लँड होती फ्लाईट. मग भारीच ना. हो, 8 वाजता लँड होणार होती, 7:30लाच लँड होती. आता मग लवकर जावं लवकर लागेल. जावं लागेल आपल्याला. सो हे पटपट करून मग निघावं लागेल. ठीक आहे. बरं झालं पण लवकरच येते ते. हो, पण पण असं म्हणजे एक्साइटमेंट असते ना ती, म्हणजे लँड झाल्यानंतर भेटायची. हा. हा. झोपणार नाहीत मुलं मग एवढं. चला, तासभर आहे आपल्याकडे. हो जाणार माझं. हम्म. इथे माझं स्वयंपाकाचं चालू आहे. चिरून घेतलंय भाजी वगैरे, कांदा वगैरे. पण मुलांचं दाखवते तुम्हाला काय चालू आहे ते. काय बनवतात? सियाना काय बनवतीये? I'm coloring in a welcome sign. वेलकम साईन. हो. कोणासाठी? नानीसाठी. आणि तू? Welcome sign for Nani. वेलकम साईन फॉर नानी. जसं सियाना करते ना तसं शौर्यला पण करायचं असतं. तर इथे हे असं वेलकम लिहिलेलं आहे. त्याची प्रिंटआउट काढून दिली आहे त्यांना आणि दोघं पण कलर करतात. आणि ही डायरेक्ट आम्ही अशी प्रिंटआउट काढली आहे, नानी लिहिलेली. तर आता हा व्हिडिओमध्ये आत्ता कॅमेरामध्ये ते इमेज फ्लिप दिसतीये म्हणून शौर्य तसं म्हणतोय. पण खूप छान करतात दोघं जण आणि त्यांचा चांगला टाइमपास पण होतोय. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. पण आम्ही असा बोर्ड बनवणार आहे, तर कार्डबोर्डवरती चेतन त्यांना ते स्टिक करून देणार आहेत. सो दॅट नानी येण्याच्या आधी आम्ही म्हणजे ते दोघं पकडून उभे राहतील की वेलकम नानी असं, आणि मग नानी ते बघेल असं म्हणून काहीतरी त्यांचं चालू आहे बनवणं. कम्प्लीट झालं की दाखवा सियाना. हो. आणि हे कोणासाठी केलंय? हे हा, नानीसाठी केलं मी. हे पण नानीसाठी. हो. छान केलं, मस्त केलंय. You need to write the date. डेट लिहायची का? Yeah, that I gave it her. ओके. कम्प्लीट करा आणि मग परत दाखवा काय सगळ्यांना. हो. चला, मी कढई गॅस बंद करून आले होते. मी म्हणलं उगीच हे नको व्हायला. भाजीला इथे वाफ येण्यासाठी ठेवलेली आहे. कणिक ना मी मशीनमध्येच मळते, तुम्हाला माहितच आहे. माझ्याकडे गेले 1.5 वर्ष असं डो मेकर आहे. काम एवढं सोपं होतं ना, पटकन कणिक मळून होते. लिटरली 2 मिनिटात कणिक मळून होते. आणि मुख्य म्हणजे की जास्त लोक येणार असतील किंवा घरी म्हणजे खूप जणांचा स्वयंपाक असेल ना, तर एकदम बेस्ट आहे मी तर म्हणेन. एवढी कणिक मळायला खूप वेळ पण लागतो आणि खूप एफर्ट्स पण लागतात. सो इन दॅट केस डो मेकर इज द बेस्ट ऑप्शन. तर आता ते मी ते लावून घेते. इन्स्टापॉटमध्ये ना मी काय केलंय म्हणजे ऑलरेडी राईस आणि डाळ लावलेली आहे. आणि मी आता डिले ऑप्शन ऑन करणार आहे, कारण की अजूनही आम्हाला जेवायला भरपूर वेळ आहे. त्याच्या आधी मला एअरपोर्टला वगैरे जायचं आहे, त्यामुळे मी लवकर स्वयंपाक करते. पण मग आत्ता भात बनवून ठेवला, वरण बनवून ठेवलं तर थंड होऊन जाणार ते सगळं. तर त्यामुळे मी डिले टायमर लावणार 7 वाजताचा. सो 7 ते 7:30च्या दरम्यान असा कुकर होऊन जाईल. आणि जेव्हा आम्ही घरी येऊ तेव्हा मस्त गरमागरम राईस असेल. आणि जेव्हा जेवणार आहात तेव्हा तुमचं जेवण जर का एकदम मस्त गरमागरम रेडी असेल तर त्याची मजाच वेगळी आहे. सो चल आता डिले टायमर लावूया आपण. सियाना तर इथे तिथे फिरतीये आणि चेतनला कामाला लावलंय. आता चेतन करतायत सगळं. एक ग्लू करतो. सियाना तू बघ ना, बस ना डॅडीच्या शेजारी आणि बघ कसं करतो ते. यू नीड टू लर्न. I know how to do it. खाली बस, मांडी घाल. खाली बस मांडी. तिला द्यावं करायला. ठीक आहे, मी करतो आता. हे एक झालं का कम्प्लीट? हा, हे कम्प्लीट झालंय. आपण बोर्ड रेडी. दोन्ही पुठ्ठे थोडे थोडे मोठे झाले वाटतं. तर हे फक्त खालचे एजेस कापूया आणि मग रेडी. बघू, सियानाला एक पकडायला द्या आणि तुम्ही एक पकडा बघू. हा, छान दिसतंय. वेलकम नानी. स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे. आणि आज ना वातावरण तसं चांगलं होतं सकाळपासून थोड्या वेळ, पण आता एकदमच क्लाउडी झालं, त्यामुळे अंधार पडलेला आहे. तर इथे आपली मस्त भाजी रेडी आहे, मटार आणि वांग्याची. झाकून ठेवते. नंतर जेव्हा आम्हाला जेवायचं तेव्हा परत एकदा गरम करेन थोडीशी. आणि इथे तुम्ही बघू शकता भात पण लावलेला आहे आणि डिले टायमर ऑन आहे. 1 तास 47 मिनिटांनी ऑटोमॅटिक कुकर चालू होईल. कणिक मळून ठेवलेली आहे इथे.
आल्यावरती पटापट पोळ्या करेन आणि मग गरमागरम आम्ही जेवायला बसू. आईलाच विचारेन वरणाला फोडणी देऊ की साधं वरण ठेवू, तिच्या आवडीनुसार करू. सो चला आता मी तर रेडी आहे. मी पहिले आवरून घेतलं आणि मगच सगळ्या कामाला सुरुवात केली या किचनच्या. आणि मुलांना आता रेडी करते. तसं तर रेडीच आहे, जॅकेट्स वगैरे घालूया कारण की बाहेर तसं वातावरण थोडंसं आता म्हणजे विंडी वाटतंय आणि ढगाळ वाटतंय, तर त्यामुळे मग जॅकेट तर लागतीलच. म्हणलं बागेतून छान फुलं मिळाली तर 2-3 फुलं तोडून घेऊन जाऊया नानीला वेलकम करायला. तर बघू आता बाहेर जाऊन फ्लावर्स तुम्हाला पण दाखवते. खूप छान फ्लावर झालेत. लिटरली पर्सनल रोज गार्डन तयार झालेलं आहे. मी आणि सियाना तोडतो रोजेस. ये सियाना. Okay, coming. काही ना नवीन झाडं पण आम्ही घेतलेली आहेत, पण अजून ती लावायची आहेत. पण मी तुम्हाला दाखवेन, जसं मी म्हणलं बागेची अपडेट देणार आहे मी, तर तेव्हा तुम्हाला सगळं दाखवेन. पण हे बघा रोजेस, A rose. I like this. हे छान वाटतात ना, हे छान वाटतं एकदम ना. Yeah. हे याला इथे पण आहे एक, मला हेच चांगलं वाटतं त्यातल्या त्यात. सियानाचा आवडता कार्यक्रम आहे वाळलेल्या फुलांच्या पाकळ्या. असं केलं की सगळ्या पाकळ्या पडतात. सो सियाना ते करत राहते सारखं. तर हे आता इथून तोडते मी आणि हे काटे पण तोडून घेते. This one's good, Mom. थांब सियू, इकडे तू. हे बघ मिळालंय आपल्याला. हे छान आहे ना, This one's good too. We could have एवढं इनफ आहे सियू. 3. घरात एवढी फुलं आहेत ना की बाहेर जाऊन आम्हाला बुके वगैरे आणण्याची गरजच नाहीये. बागेतून एक फेरफटका मारला तरी आम्हाला आमचा बुके 10 तयार वगैरे होतो. फुलं मिळतात. हो ना, पण एवढी फुलं पण घेऊन काय करणार. अशी मी 2-3 फुलं फक्त वेसमध्ये ठेवते. सो घरी आल्यावरती ही पण फुलं मी छान वेसमध्ये ठेवेन. चला हे बघा, हे छान दिसेल ना. ते मस्त आहेत 2. आणि असं एकाच्या वरती एक आहे. छान दिसतं ना. वातावरण एवढं थंड झालं ना, चेतनला कॉफी प्यायची इच्छा झाली. मस्त गरमागरम कॉफी. आणि चेतनला ब्लॅक कॉफी आवडते जास्त, दूधवाली कॉफी नाही पिते. Look up there. घट्ट पकडा. हो हो. यावेळेस आम्ही काय करणार आहे की पार्किंग लॉटमध्ये गाडी लावणार नाही. तर नेहमी आम्ही काय करतो की तिथे एअरपोर्टच्या तिथे जातो आणि पटकन पिक करतो आणि मग येतो. पण मग काय होतं, कधी कधी जर बॅग घेऊन बाहेर यायला वेळ लागला ना, तर मग तिथे जास्त वेळ थांबू देत नाहीत. सो यावेळेस आम्ही ठरवलं की आम्ही पार्किंग करू. मग अशीच मी सगळी खोली वगैरे आवरून ठेवली होती. सगळं घरच आज पूर्ण क्लीन केलं कारण की विकेंडलाच वेळ मिळतो आणि बेसिकली ह्या खोलीमध्ये आम्ही जास्त येतच नाही कारण की वीकडे मध्ये तर बिझीच असतो आणि वीकेंडला पण काय होतच नाही. कधी कधी शौर्यच इथे खेळतो, तर त्यामुळे सगळी खेळणी इथे पसरलेली असतात. हे ब्लँकेटला कव्हर घालायचं होतं. मागच्या वेळेस एकदा मला कोणीतरी कमेंट केली होती कुठल्या तरी व्हिडिओच्या अंडर की तू ब्लँकेट्सनं म्हणजे कव्हर्स कुठून घेतेस वगैरे. तर मी IKEA-मधनं घेते कारण की क्वालिटी एक तर बेस्ट असते आणि दुसरं म्हणजे आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये पण मिळतात तिथे कव्हर्स, ब्लँकेटचे स्पेसिफिकली. आणि मग ह्याचेच मॅचिंगचे पिलो कव्हर्स पण मिळतात तुम्हाला. फायनली अथक परिश्रमानंतर मी सक्सेसफुल झालेली आहे. ब्लँकेट इथे ठेवलेली आहे. तर चला आता निघूया एअरपोर्टसाठी. बरोबरच आपण लाईन मध्ये आलेत ना. हा सगळा एरिया ना आता नवीन झालाय त्यामुळं पटापट कळत नाही. ऍक्च्युली आम्ही आता कितव्यांदा, दुसऱ्यांदाच आलो असेल ना, दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा आलो एअरपोर्टला. हा नवीन झाल्यापासून. गाडी चालवतात. मस्त केले पण आता एअरपोर्ट. आणि असा डायरेक्ट रस्ता झाला ना त्यामुळं ट्रॅफिक मध्ये अडकावं नाही लागत. आधीचा जो रस्ता होता ना तो तिकडच्या बाजूला होता. तुम्हाला दिसत असेल तिथे सिग्नलला गाड्या वगैरे थांबल्यात ना, तो जुना रस्ता आहे आणि हा जो आहे तो नवीन रस्ता आहे. जस्ट इकडे पार्किंग तिकीट घेत आहेत. जसं मी बोललेले तुम्हाला व्हिडिओमध्ये आधीच की आम्ही यावेळेस ठरवलंय की पार्किंग मध्ये गाडी लावायची आणि मग आम्ही तिथे बाहेर जाऊन थांबणार आहे. म्हणजे आम्हाला भेटायला म्हणजे सोपं होईल आणि फ्लाईट जरी थोडी लेट झाली काय झालं तरी आम्हाला म्हणजे तिथे थांबता येईल. फ्लाईट लँड व्हायला दाखवते की 14 मिनिटं आहेत.
14 का 15 मिनिटं, किती 12 मिनिटं आता? 12 मिनिटं आहेत. तर आता येतेच आहे फ्लाईट. आणि मी म्हणते की फ्लाईट जसे लँड होईल ना इथे, मग आपण गाडीतून जाऊया. ठीक आहे. तसं तुम्हाला काय वाटतं? हो, हो. दोघं जण मस्त बोर्ड घेऊन वॉक करतायत, गोड वाटतंय ना. आणि आईला तर एवढं सरप्राईज मिळणार आहे, आई खूप खुश होणार. लँडेड. चला, इथून आम्हाला आज जायचं आता पार्किंग मध्ये गाडी लावून. पार्किंग स्ट्रक्चर या बाजूला आहे. इथून असा रोड क्रॉस करायचा आणि इकडे जायचं. काय आनंद झालाय, वा वा. एअरपोर्टच्या आत आलो आहोत आम्ही आता आणि इथून आई येईल आणि इथे आहेत सियाना शौर्य रेडी विथ देअर बोर्ड्स. The surprise would be spoiled. कुठून येईल ती? What if she didn't like it? ठीक आहे, तिला दिसतील ना तुम्ही. इट्स ओके. तर आम्ही ऑलमोस्ट 10 मिनटं झाले आम्हाला इथे येऊन. आणि आता मुलं सारखं विचारतात कधी येणार. तर बघू आता, कारण की इथे ज्या अपडेट्स येतात ना त्या थोड्या लेट येतात अपडेट्स ॲपवरती. माझं निम्म लक्ष इकडे, निम्म लक्ष इथे आहे. पण अपडेट्स लेट येतात ना, त्यामुळे पटकन कळत नाही. आईचा मेसेज आला आहे, लँडेड इन सॅन डिएगो. ओके, चला आता येईल म्हणजे आई. सियाना शौर्य इथे ते बोर्ड घेऊन उभे आहेत ना, तर तुम्हाला पण दाखवते. इथे मागे असे बोर्ड घेऊन उभे आहेत. तर येता जाता सगळेजण त्यांच्याकडे बघून जातात आणि हसून जात आहेत. छान, सगळ्यांना फार कौतुक वाटतं ॲक्च्युली. काही जण तर बोलून पण गेले. आली कुठे? इथून चालते, वॉक करते, ती बघते आपल्याला. ओके, गेट रेडी. काय म्हणणार आहे तुम्ही? वेलकम. आई आलेली आहे. आणि हे दोघे इथे उभे आहेत बोर्ड घेऊन. आली, जा पटकन सिया. वेलकम ना. आणि फ्लावर्स आपल्या बागेतले. तुला वाटलेलं का आम्ही असू इथे म्हणून? नाही. आईचा आवाज बसलाय जरासा, हो ना? आवाज एकदम गॉन केस. न्यू जर्सी मध्ये एवढी थंडी बस. चला बॅग घेऊया आणि मग आरामात. इकडं आम्ही बघून ठेवलंय सगळं. बॅग्स पण आल्या लगेचच. याच दोन आहेत का? ओके. शौर्यला बॅग पकडायची असते, ते मी पकडते. ते सियाना शौर्यनी केलं अख्खी दुपार बसून. मातोश्रींचं सगळीकडे निरीक्षण चाललंय, काय नवीन, काय काय फ्लावर्स. या वेलकम. एवढी छान फुलं आणि पाण्यात ठेवते ना इथं. हे बघ, टीव्ही पाशी ठेवलेत मी ऑलरेडी, त्याच्यातच घालून ठेवते. आता बसू दे जरा नानीला, जरा आरामात. अर्धा तास झाला आम्ही घरी आलो आणि आल्यापासून मुलांची नुसती बडबड चालू आहे आणि आईला 1 मिनिट सोडलेलं नाहीये. घरी आल्या पहिल्यांदा मुलांचं जेवण झालं आणि आता मी, आई आणि चेतन 3 जण जेवायला बसलेलो आहोत.
इथे आहे चेतन. तर आजचा जो ब्लॉग, इथे आई आहे, दिसतेच आहे तुम्हाला, पण आजचा व्हिडिओ जो आहे तो मी सकाळपासून करते आणि खूप मोठा व्हिडिओ होणार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आई भेटणारच आहे तुम्हाला. आई आता इथे राहणार आहे, सो तुम्ही बघालच. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल. आई तुला काय म्हणायचं सगळ्यांना? हाय परत एकदा हाय, आणि आता भेटूच. चालेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.